नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC गाईडच्या प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत आहे. मी अक्षय कदम. बरीच मुलं MPSCच्या प्रिलिमच्या कट ऑफबद्दल चिंतेत आहेत. पण मी माझ्या अनुभवातून सांगतो की गेल्या वर्षी मला 120च्या वरती मार्क असणारे 15-16 विद्यार्थी माझ्या संपर्कात होते. पण यावर्षी 100च्या वर असलेली आत्तापर्यंत मला फक्त 4-1 मुलंच मिळालेली आहेत, ज्यांच्या पहिल्या आन्सर कीनी मार्क 100च्या वर आहेत. कन्सिडरिंग धिस कट ऑफ खूप कमी येईल. 80, 85, 90च्या रेंजमध्ये तुमचे मार्क्स असतील. तुम्ही मेन्सची सिरियस तयारी चालू करा. आणि वर्स्ट केस तुमची प्रिलिम जरी निघणार नाही असा सिनारिओ असेल तरी पण तुम्ही आत्ताच राज्यसेवेची प्रिलिम दिलेली आहे. त्यामुळे तुम्ही काही लगेच पुढच्या प्रिलिमची तयारी करून फायदा नाही. फॅक्च्युअल गोष्टी विसरून जाचाल आणि प्रिलिमच्या तयारीसाठी 1 वर्ष अजून आहे. आत्ताचा 4-5 महिने हे तुम्ही मेन्सवरच फोकस केले पाहिजेत. पुढची प्रिलिम द्यावी लागली तरी बाय डिसेंबर तुम्ही मेन्ससाठी पूर्ण तयार पाहिजे, पुढच्या वर्षीच्या मेन्ससाठी. तुमचा रिझल्ट येऊ किंवा नको येऊ, तुम्ही यावर्षीच्या मेन्सची तयारी चालू करा. तोपर्यंत तुमचे मेन्सचे सगळे विषय चांगले तयार करून घ्या. आणि जरी तुमची प्री नाही झाली तरी ह्या वर्षीच्या मेन्सला मॉक 0 मेन्स असं ट्रीट करा की ही मेन्स मी तरीही देणार आणि जेही राज्यसेवेचे पेपर येतील मी ते सोडवणार. ते पेपर पाहिजे तर मी तुम्हाला इव्हॅल्युएट करून देईन. रफ मार्क्सची तुम्हाला आयडिया येईल, कुठल्या पेपरमध्ये काय परफॉर्मन्स आहे याची आयडिया येईल. तुम्ही रिअल MPSC राज्यसेवेची मेन्स देणार किंवा मॉक देणार, दोन्ही सिनॅरिओमध्ये राज्यसेवेच्या मेन्सची तयारी लगेच चालू करा आणि मग ऑक्टोबर-नोव्हेंबरपासून फुल फ्लेज प्रिलिम्समध्ये तुम्ही शिफ्ट होऊ शकता.